नमस्कार, मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लीगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते. शक्ती कायदा नेमका काय आहे याबद्दल बऱ्याच जणांना खूप कमी माहिती आहे. लहान मुलांवरती किंवा मुलींवर आणि महिलांवरती जे अत्याचार होतात तर त्या अत्याचारांचा त्याच्यावर पटकन कारवाई करता यावी, जलद गतीने कारवाई करता यावी म्हणून ही कायद्याची चौकट अधिक बळकट करण्यासाठी म्हणून महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल लॉ ही अमेंडमेंट 2020मध्ये अधिवेशनात मांडण्यात आली होती. आता यामध्ये काय म्हणलेलं आहे की महिलांवरती जे अत्याचार आहेत ते 21 दिवसाच्या आत आरोपपत्र दाखल करून, म्हणजे जसं की त्यांच्यावर ॲसिड हल्ला आहे, बलात्कारासारखे गुन्हे आहेत, अजामीनपात्र आहे, तर ते अजामीनपात्र करायला हवेत. सोशल मीडिया किंवा ईमेलवरती अशा महिलांची बदनामी आणि छळ करण्यात येतो, तर त्यासाठी सुद्धा हा कायदा अंमलात यायला हवा आणि म्हणून ह्या तक्रारींविरुद्ध लवकरात लवकर आपल्याला कायद्याची कारवाई करता यावी म्हणून हे कायदे तयार करण्यासाठी महाराष्ट्राने पुढाकार घेतलेला आहे. आता हे जे आहेत हे 2 कायदे आहेत. तर त्यांनी काय केलं की महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल लॉ महाराष्ट्र अमेंडमेंट ॲक्ट 2020 आणि स्पेशल कोर्ट अँड मशिनरी फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल लॉ 2020 अशी ही 2 विधेयकं विधिमंडळासमोर मांडण्यात आलेली आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही उपसमिती नेमण्यात आली होती. परंतु मग आता हे शक्ती कायदा आहे काय, तर महिलांच्या अत्याचाराच्या प्रकरणात मी म्हणल्याप्रमाणे 21 दिवसाच्या आत आरोपपत्र दाखल करून खटला चालवायचा. शिक्षेपर्यंत पोहोचण्यासाठी मुदत देण्यात येईलच, परंतु महिलांवरती जे ॲसिड हल्ले किंवा बलात्कारासारखे असे गुन्हे होतात ते अजामीनपात्र करण्यात यायला हवेत. इतकंच नाही तर महिलांचे जे ईमेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियातनं मेसेजद्वारे सुद्धा जो छळ करण्यात येतो तो सुद्धा, त्याच्यावर जर कोणी आक्षेपार्ह कमेंट केली तर त्यावर सुद्धा कडक शिक्षा या कायद्यानुसार केली जाईल. तसेच हे सगळे गुन्हे अजामीनपात्र आहेत हे त्या कायद्यामध्ये सीमित केलं पाहिजे. तसंच बलात्कार प्रकरण, जसं रेअरेस्ट ऑफ रेअर प्रकरणात फाशीच्या शिक्षेची तरतूद सुद्धा ठेवण्यात आलेली आहे. बलात्काराला बऱ्याच वेळेला आपण म्हणजे कोर्टाकडनं सोडलं जातं, त्यानंतर मग पुन्हा ती केस हायकोर्टात जाते, तिथून परत सुप्रीम कोर्टात आणि इतका सगळा वेळ आणि खर्च करेपर्यंत त्या बलात्कारित व्यक्तीची शक्ती नसते, मानसिक पण आणि शारीरिक पण शक्ती नसते, त्याचप्रमाणे त्यांची आर्थिक परिस्थितीसुद्धा नसते. त्यामुळेच अशा काही शिक्षांमध्ये फाशीची शिक्षासुद्धा देण्याची आता ही तरतूद या शक्ती कायद्यानुसार करण्यात येत आहे. आपल्या ओळखीच्या व्यक्तीने बलात्कार केल्यास मरेपर्यंत जन्मठेप अशी दंड याची तरतूद केलेली आहे. 16 वर्षापेक्षा जर कमी असलेल्या मुलींवर अत्याचार झाले तर त्या गुन्हेगाराला मरेपर्यंत जन्मठेप होऊ शकते. त्याचप्रमाणे सामूहिक बलात्कारासाठी 20 वर्ष कठोर जन्मठेपेची तरतूद आणि मरेपर्यंत जन्मठेप किंवा 10 लाख रुपये दंड तसेच मृत्यूदंडाची तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे. 12 वर्षाखालील मुलीवर जर अत्याचार झाला तरीसुद्धा मरेपर्यंत कठोर जन्मठेपेची शिक्षा आणि 10 लाख रुपये दंड असं या कायद्यामध्ये म्हटलेलं आहे. महिलांवर पुन्हा पुन्हा अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा दिली जाऊ शकते. ॲसिड हल्ला प्रकरणी किमान 10 वर्षाची किंवा मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा आणि पीडित व्यक्तीला दंडाची रक्कम भरावी लागेल. ॲसिड फेकण्याचा प्रयत्नसुद्धा जरी केला तरी 10 ते 14 वर्षापर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. महिलेचा कोणत्याही पद्धतीने छळ केला तर किमान 2 वर्ष तुरुंगवास आणि 1 लाख रुपये दंड होऊ शकतो. सोशल मीडिया, ईमेल, मेसेजेस, इलेक्ट्रिक मीडिया या सगळ्या माध्यमातून आजकाल महिलांवरती खूप सारे कमेंट्स करणं खूप सुरू झालेलं आहे. तर ह्यावरती बंदी आली पाहिजे. महिलांना धमक्या देणं, त्यांना चुकीची माहिती त्यांच्याबद्दल पसरवणं, यामुळे ह्या शिक्षेची तरतूदसुद्धा या प्रस्तावित कायद्यात करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर फौजदारी प्रक्रियांमध्ये सुद्धा काही बदल सुचवले गेलेले आहेत. जसं की तपास कालावधी हा 2 महिन्यावरून 15 दिवसाचा केलेला आहे, म्हणजे ज्यामुळे जलद त्याची कारवाई होईल आणि लवकरात लवकर त्या जो काही गुन्हेगार आहे किंवा आरोपी आहे त्याला शिक्षा होईल. खटला चालवण्याचा कालावधीसुद्धा 2 महिन्यावरून 30 दिवसांचा केला आहे, म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये 30 दिवसात हा खटला चालला गेला पाहिजे आणि त्याचा निकालही लागला पाहिजे. अपील करण्याची जी मुदत असते त्याचा जो कालावधी आहे तो त्यांनी 6 महिन्यावरून 45 दिवसांवर आणलेला आहे. म्हणजे जेणेकरून प्रत्येकच बाबतीत
ह्यामध्ये जी प्रक्रिया आहे ही जलद होईल आणि जलद गतीने हे काम पाहिलं जाईल आणि शिक्षा आरोपीला होईल. हे सगळं याच्यामध्ये पाहिलं गेलं आहे. पूर्वी 6 महिन्याचा कालावधी हा असायचा, पण आता त्यांनी तो ह्या कायद्यान्वये 45 दिवसांचा केलेला आहे. प्रक्रियामध्ये बदल करत असताना इतर व्यवस्थांमध्ये म्हणजेच न्यायालयीन आणि पोलीस सामाजिक व्यवस्थेत सुद्धा प्रस्ताव सुचवण्यात आलेले आहेत. ते प्रस्ताव काय आहेत तर 36 अन्य विशेष न्यायालय स्थापन करण्याचा सुद्धा याच्यात प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे. प्रत्येक घटकामध्ये महिला आणि लहान मुलांवरती गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी जिल्हा अधीक्षक किंवा आयुक्तालय विशेष पोलीस पथक ज्यामध्ये किमान एक महिला अधिकाऱ्याचा समावेश असणं खूप गरजेचं आहे आणि ते नेमण्याचं सुद्धा प्रस्तावित ठेवलेले आहे. तसेच पीडितांना मदत आणि सहकार्य करण्यासाठी सुद्धा सेवाभावी संस्थांना अधिसूचित करण्याचा प्रस्ताव हा केलेला आहे. पण हा प्रश्न जितका निर्माण होतो की महिला अत्याचार विरोधात अनेक कायदे अस्तित्वात असताना सुद्धा नेमका या कायद्याची गरज का पडली, हा प्रश्न तरी सुद्धा समोर उभा राहतोच. काय आहे, कारण कायदे बरेच आहेत आणि स्त्रियांच्या बाजूनी आहेत, तरी सुद्धा शक्ती कायद्याची गरज का भासली. तर याबद्दल बोलताना महिला विकास मंत्री ज्या आहेत यशोमती ठाकूर, त्या म्हणतात की सध्या देशातच नाही तर जगभरातील महिलांवर ॲट्रॉसिटी केसेस वाढलेल्या आहेत. त्याचप्रमाणे सोशल आणि इतर गोष्टींमुळे हा कायदा करणं खूप गरजेचं झालं होतं. क्रूर घटना घडल्यास गुन्हेगाराला फाशीची शिक्षा ठोठावण्याची सुद्धा तरतूद म्हणूनच या कायद्यात करण्यात आलेली आहे. अन्याय झालेल्या महिलांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने समतोल आणि चांगला असा हा कायदा आहे आणि नुसताच एवढ्यापुरता तो मर्यादित नसून जलद गतीने त्यांना न्याय मिळवून दिला गेला पाहिजे या दृष्टीने हा कायदा तयार करण्यात आला आहे. अनेक कायदे ह्याच्यावरती आहेत, अनेक कोर्टांमध्ये असे कायदे चालतात, अनेक कायद्यांमध्ये तुम्ही अपील सुद्धा करता, परंतु हे कायदे खूप स्लो पद्धतीने चालतात आणि त्यामुळे मगाशी मी म्हटल्याप्रमाणे त्या महिलेचा अगदी अंत पाहिला जातो. म्हणजे ती महिला आधीच घडलेल्या घटनेमुळे खचून गेलेली असते, त्यातच ह्या कोर्टाच्या प्रोसिजरमध्ये तिला अनेक नको ते प्रश्न विचारून भंडावून सोडलं जातं. अजूनही आपल्याकडे स्त्रियांचा सन्मान हवा तसा ठेवला जात नाही. कोर्टामध्ये त्याची चिरफाड केली जाते. विरुद्ध पक्षाचा जो वकील असतो तो अत्यंत चिरफाड करून नको त्या गोष्टीवर तिला विचारून तिला अतिशय त्रास देतो. आणि हे सगळं टळावं, फास्ट ट्रॅक आपण ज्याला म्हणतो, फास्ट ट्रॅक कोर्टाची सुद्धा ही व्यवस्था म्हणूनच करण्यात आलेली आहे. आणि म्हणूनच ह्या गोष्टी फास्ट पद्धतीने व्हाव्यात, जेणेकरून त्या स्त्रीला किंवा त्या महिलेला कोणताही मानसिक त्रास अजून होऊ नये, तो टाळता यावा आणि त्याचसोबत महिलांचं पुनर्वसन सुद्धा व्हावं, यावर हा कायदा करण्यासाठी भर टाकण्यात आलेला आहे. परंतु सामाजिक कार्यकर्त्या ज्या आहेत, वर्षा देशपांडेच्या मते नवीन कायदे केल्याने प्रश्न सुटणार नाहीत, तर नुसते तेवढंच न करून चालणार नाही, तर कायद्याची कठोर अंमलबजावणी केली पाहिजे असं त्या म्हणतात. त्या म्हणतात की सरकारी वकील जर केस हरला किंवा पोलिसांचा तपास जर नीट नाही झाला तर त्या अधिकाऱ्यांना त्यासाठी जबाबदार धरलं गेलं पाहिजे. जोपर्यंत अधिकारी वकील यांना जबाबदारीची जाणीव होत नाही तोपर्यंत असे कितीही तरी कायदे केले तरी त्याचा कोणताही उपयोग होणार नाही. आणि त्यामुळेच जर तुम्ही कठोर कायदे जर केले तरच वकील आणि कायदेतज्ञ हे सगळे त्याचा व्यवस्थित उपयोग करतील. रमा सावंतांच्या मते नवे कायदे करणं ही काळाची गरज आहे, परंतु ते किती प्रॅक्टिकल आहे हे सुद्धा बघणं तितकंच महत्त्वाचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. जलद गतीने केसचा निर्णय देत असताना प्रक्रिया फॉलो होते आहे ना, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ हे आपण फॉलो करतो आहे ना, CRPC मध्ये जी प्रक्रिया दिलेली आहे त्यामध्ये कुठेही शॉर्टकट न वापरता या निर्णयापर्यंत पोहोचतोय ना, हे पाहणं खूप गरजेचं आणि महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे महिलांना त्याचा फायदा होणार असेल तर चांगलंच आहे, परंतु त्यामध्ये काही गोष्टी फक्त आम्हाला लोकांना खुश करायचं आहे म्हणून आम्ही एक कायदा आणतोय असं होता कामा नाही, तर त्याचा खूप व्यवस्थितपणे विचार करणं गरजेचं आहे असं ह्या रमा सरोदे म्हणतात. आणि खरोखरच ही गोष्ट खूप गरजेची आहे. तर त्यामुळेच हा जो कायदा आहे फास्ट ट्रॅक जे आता हे आपण काढलेलं आहे, तर ह्या फास्ट ट्रॅक कायद्याचा हा उपयोग योग्य पद्धतीने झाला पाहिजे. जसं रमा सरोदे म्हणल्यात की नुसते कायदे काढून उपयोग नाही, तर त्या कायद्यांचं कठोर पालन केलं गेलं पाहिजे. आणि हे कठोर पालन जर केलं गेलं आणि त्याचप्रमाणे हे कठोर पालन करताना
त्याचे नियम पोलिसांवरती, त्याचप्रमाणे जे असिस्टंट सहाय्यकारी वकील आहेत तर त्यांसाठी सुद्धा त्यांनीसुद्धा हे नियम पाळून हे सगळं केलं पाहिजे, ज्यामुळे त्यांना असं आतून त्यांच्या हृदयातून असं वाटलं पाहिजे की समोरची महिला ही त्यांची कोणी नातेवाईक आहे. त्या ठिकाणी जर आपली बहीण असते किंवा त्या ठिकाणी जर आपली आई असेल, आपली मुलगी असेल, असा विचार करून जर त्यांनी ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं तर मला असं वाटतं की हा जो शक्ती कायदा आणलेला आहे या शक्ती कायद्याचा नक्कीच चांगला फायदा होईल आणि तो उपयोग म्हणजे त्याचा उपयोग केला जाईल, उपयोगात चांगल्या पद्धतीने आणला जाईल. परंतु रमा स्वराजांनी म्हणल्याप्रमाणे त्याच्यामध्ये कठोर कायदा करणं खूप गरजेचं आहे, तरच हे सगळं पॉसिबल आहे. त्याचप्रमाणे मी इथं नुसतं एक आव्हानही करते आहे की सगळ्यांनी प्रत्येक महिलांकडे अशा पद्धतीने बघा की ज्या तुमच्या आया, बहिणी आणि मुलगी असू शकते. तर या पद्धतीने बघितलं तर मला असं वाटतं जगातले अत्याचार, व्यभिचार, बलात्कार ह्या सगळ्या गोष्टी टळण्यास खूप मदत होईल. धन्यवाद. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा लाईक तर कराच, परंतु जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ह्याची सगळ्यांना माहिती होईल. आणि त्याचप्रमाणे सबस्क्राईब करून जर तुम्ही नवीन असाल तर बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे पुढचा असाच कायदेविषयक व्हिडिओ तुम्हाला नक्की मिळेल. धन्यवाद.